आणि आता आपण कुंडलिनी शक्तीकडे वळूया. अध्याय 6वा, आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. जाण्याआधी आपण काय करायचं हे संत रामदासांनी लिहिलं आहे, तिथून आपण सुरुवात करूया. संत रामदास सांगतात, गोंडाल सांडुनी नीर सेविजे, नीर सांडुनी सीर सेविजे, माया सांडुनी अनुभविजे, ब्रह्म तैसे. बघा किती सोप्या भाषेत लिहिलं आहे. गोंडाल सांडुनी नीर सेविजे. मला सांगा, आपल्या आतमध्ये परमात्मा आहे, पण त्याची भेट होतो का आपल्याला? त्याची माहिती होते का आपल्याला? अजिबात माहिती होत नाही. जसं आपण एखाद्या जंगलामध्ये गेलो आणि आपल्याला खूप तहान लागली, तहान लागल्यानंतर आपण पाणी शोधतो सगळीकडे, पण पाणी कुठंच भेटत नाही आपल्याला. जंगलामध्ये गाव आहे, खूप दूर दूर अशा घनदाट जंगलामध्ये आपण चाललोय, एका गावाकडे चाललोय आणि सगळीकडे अरण्य भरलेलं आहे, झाडांनी, झुडपांनी, काटेऱ्यांनी, आणि आपल्याला लागली तहान, आपल्याला काहीच माहीत नाही. मग आपण काय करतो, एखाद्या माणसाला विचारतो की बाबा रे, आम्हाला इथं तहान लागलेली आहे, मला पाणी मिळेल का? तर तो त्या गावातला, त्या जंगलातला माणूस सांगतो, हे काय समोर आहे. बघा काय सांगतो, हे काय समोर आहे. म्हणतो कुठे आहे? हे काय समोर दिसत नाही का? म्हणतो नाही. का दिसत नाही? म्हणतो मला दिसतो, पण तुम्हाला काय दिसत नाही? नाही म्हणतो मला दिसत नाही. म्हणतो जावा पुढे, जावा. पुढे गेल्यानंतर पाण्याचं तलावच होतं. मग त्या माणसाने सांगितलं, हा गोंडाल बाजूला कर, आतमध्ये पाणी आहे. बघा किती सोपं आहे. गोंडाल बाजूला केलं त्या माणसाने, फक्त हाताने बाजूला सरकवलं, शुद्ध पाणी स्थिती मिळाला आणि तो पाणी पिऊन तृप्त झाला. तसं आपल्याला आपल्या आतमध्ये परमात्मा आहे, पण तो दाखवणारा आणि आपल्या या अंतःकरणावर आलेलं मळ विक्षेप आवरण, आपल्या अंतःकरणावर आलेले रजगुण, तमगुण, सत्वगुण आपल्या अंतःकरणामध्ये असलेले, घर करून बसलेले, कित्येक जन्मामध्ये घर करून बसलेले जे विषय आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ, संशय, चिंता, हे सगळे आपल्या आतमध्ये आहे. त्यांना आपण बाजूला केलं. त्यांना बाजूला करण्यासाठी कुंडलिनी जागृत करायची आहे. कुंडलिनी आपल्या आतमध्येच आहे, परब्रह्म आपल्या आतमध्येच आहे. म्हणून तर काय लिहिलं, गोंडाल सांडुनी नीर सेविजे, म्हणजे पाण्यावरती आलेलं शेवाल. गोंडाल म्हणजे शेवाल बाजूला करा आणि पाणी प्या. गोंडाल सांडुनी नीर सेविजे, नीर सांडुनी सीर सेविजे. म्हणजे हंस काय करतो? हंस पक्षी असतो माहिती आहे ना तुम्हाला. तो काय करतो, तर पाणी आणि दूध एकत्र केलं तर त्यातला फक्त दूधच घेतो, पाणी तिथंच ठेवतो. एवढी त्याच्याकडे काय आहे, ती कला आहे त्याच्याकडे. आणि म्हणून आपला जो हंस संप्रदाय, आदी अनादी हंस संप्रदाय, हा जो आपला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, हे परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आणि ह्याला हंस खरं नाव काय ह्याचं आहे, तर आदी अनादी हंस संप्रदाय असं त्याचं नाव आहे. पण आदी अनादी हंस संप्रदाय जरी नाव असलं तरी ह्याला नंतर नाव काय पडलेलं आहे, आनंद संप्रदाय. कारण आदी अनादी हंस संप्रदायामध्ये आपण माया बाजूला केली आणि परब्रह्माशी एकरूप झालो, तर सारांचं सार काय आहे, तर आनंद. तो आनंद आपल्या जवळच आहे. आनंद कुठे आहे? आपल्या जवळच आहे. आणि म्हणून याला आनंद संप्रदाय. लोकांना अनुभव आलं, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर यांना अनुभव आलं आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून त्याने या हंस संप्रदायाचं नाव काय ठेवलं, आनंद संप्रदाय. म्हणजे आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त आनंद आपल्याला अनुभवता येतो. अनुभवता काय येतो? आनंद आपल्याला अनुभवता येतो. म्हणून याचं नाव आनंद संप्रदाय. आणि हा संप्रदाय एकमेव संप्रदाय असा आहे की या संप्रदायामध्ये आल्यानंतर
आपल्याला कुंडलिनी जागृत करण्याची जी क्रिया आहे, जी कला आहे, ती कला आपल्या अंतःकरणामध्ये, जसं त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या गावातल्या माणसांनी सांगितलं की हा गोंडाल बाजूला करा, याच्या आतमध्येच पाणी आहे, तसं आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा हे आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये असलेली घाण, मल, विक्षेप, आवरण हे त्या नामाच्या माध्यमातून बाजूला केलं आणि शुद्ध परमात्म तत्वाची ओळख आपल्याला करून दिली. म्हणून काय लिहिले इथे, गोंडाल सांडुनी नीर सेविजे, नीर सांडुनी शीर सेविजे, माया सांडुनी अनुभविजे, ब्रह्म तैसे. दृष्टांत काय दिला? पहिला दृष्टांत कसला दिला तर पाण्यावरती आलेला शेवाळ बाजूला केला की लगेच पाणी स्वच्छ आहे. दुसरा दृष्टांत काय दिला? माया सांडूने अनुभविजे ब्रह्म तैसे. दुसऱ्या दृष्टांतामध्ये प्रत्यक्ष अनुभूती दिली आपल्याला की आपण मायेचा निरसन केला की ब्रह्म आपल्या आतमध्येच आहे. शेवाळ बाजूला केलं की पाणी स्वच्छच आहे, तिथेच आहे. तसं आपल्या अंतःकरणावर आलेलं मल विक्षेप आवरून बाजूला झालं का ताबडतोब परब्रह्म आपल्या आतमध्येच आहे, कुठं लांब शोधाची गरज नाही. आणि म्हणून कुंडलिनी शक्तीचा जो प्रयोग केला जातो तो आपल्याला या सप्तचक्र भेदन करून तो सार आहे भगवंत, त्या साराशी एकरूप कसं व्हायचं. लिहिलं की नाही, फलकट संसार हे ते सार भगवंत. म्हणजे काय? संसार खोटा आहे, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग शाश्वत काय आहे तर ते ब्रह्म शाश्वत आहे. जे दिसत नाही ते शाश्वत आहे, जे दिसतं ते खोटं आहे, ते जाणार आहे, सगळंच जाणार आहे बरं का. पण सार काय? सार भगवंत आहे. आणि त्या साराला ओळखण्यासाठी म्हणून तर काय, नीर सांडुनी शीर सेविजे, माया सांडुनी अनुभविजे ब्रह्म तैसे. म्हणजे मायेचा पूर्णपणे विसर पडतो आपल्याला. कुंडलिनी जागृत झाली तर आपल्याला मायेचा विसर लगेच पडतो, ताबडतोब. म्हणजे माया विसर पडतो. माया तशीच आहे आपल्याकडे, कारण त्या मायेमध्ये परब्रह्म येऊन बसलेला आहे. पण त्या परब्रह्माला आपण धरलं, त्या परब्रह्माशी एकरूप झालं, उन्मनीच्या सुखामध्ये गेलो. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. जागृती अवस्था आहे, सुसुप्ती अवस्था आहे, तुर्या अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी ह्या सगळ्या कुंडलिनीच्या अवस्था आहेत. त्या उन्मनीच्या सुखामध्ये आपल्याला जाण्याकरिता आपल्याला संपूर्ण देहाचा आपल्याला विसर पडला पाहिजे. आपल्या देहाचा निराश झाला तर आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येतो. म्हणून माया सांडुनी अनुभविजे ब्रह्म तैसे. मायेचा पूर्णपणे विसर पडला तर आपल्याला परब्रह्माचा अनुभव येतो. सांगतात, माया सांडुनी अनुभविजे ब्रह्म तैसे. मायेला बाजूला केलं की जसं पाण्याला बाजूला, शेवाळ्या बाजूला केलं की तिथं स्वच्छ पाणी आहे, तसं मायेला बाजूला केलं की तिथेच परब्रह्म आहे, लांब जाण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्याला ही कुंडलिनी जागृत फार महत्त्वाची. याने आकारे आता 250 ते काळाची का अवतरे, वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. त्याचप्रमाणे ते शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्तिमंत तेजच त्या ठिकाणी अवतरले आहे. काय सांगतात? मूर्तिमंत तेजच, शरीर राहिलंच नाही, ते तेज. म्हणजे काय? त्या तेजाच्या प्रकाशामध्ये सर्व साधक घडले जातात. प्रत्यक्ष दिसणारा तेज जो आहे त्या तेजाच्या सहाय्याने माया चालवली जाते. पण त्या साधूकडे, त्या संताकडे एवढा तेज तयार होतो की त्याने नुसते आपल्या दृष्टिक्षेपातून जरी बघितलं साधकाला तरी त्याच्या मतीमध्ये फरक पडतो, त्याच्या साधनेमध्ये फरक पडतो. त्या साधूने डोक्यावर हात ठेवला तर काय होतं? तेजच पडतं आपल्याकडे, मूर्तिमंत तेजच. कारण ते तेज त्याच्याकडे आहे म्हणून ते साधकाकडे येतो.
जर त्याच्याकडे नसेल तर साधकाकडे कसे येईल? आता आम्हाला जी गोडी लागलेली आहे, ही गोडी लागण्याचं कारण काय? आम्ही बरोबर 8 वाजताना 8 ते 9 आपण सगळा वेळ काढून बाजूला येतो. याचा अर्थ असा आहे की त्या आत्मप्रकाश तुमच्यामध्ये प्रगट होत चाललेला आहे. काही लोकांना प्रगट झालेलं पण आहे, काही लोकांना ते तेज आहे, ते परब्रह्माचं तेज आहे, ते तेज काही लोकांना प्रगट झालेलं आहे. आणि काही लोकांना ते प्रगट हळूहळू एकदम होत नाही बरं का. कारण आपल्याला स्वतःला जरी डोंगरावर वरती चढत असेल तरी आपल्याला पायऱ्याने चढत जावं लागतो. तशा ह्या ज्ञानाला पायऱ्या आहेत. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, अशा पायऱ्या आहे. ढाले आपल्याला जावं लागेल. इथं ते सांगतं शरीर इतके तेजस्वी दिसते, त्या सत्पुरुषाचे शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्तिमंत तेजच त्या ठिकाणी अवतरले आहे. शरीर तर तेजस्वी आहेच, पण त्याच्या बुद्धीला पण धार असतो, त्याच्या वाणीला पण धार असतो. तो एखादा शब्द बोलून गेला, जा महाराज काम तुमचं होईल किंवा तुम्हाला हे प्रगट होईल, तर प्रगट 100% होणार. कारण त्यांच्या वाणीला जी शक्ती आलेली असते ती नामातून आलेली असते. तो जे बोलेल ते ब्रह्मवाक्य, सद्गुरू जे बोलेल ते ब्रह्मवाक्य, पण आपला तिथे विश्वास असला पाहिजे. म्हणून सद्गुरू वचन हृदय धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूंनी दिलेलं वचन आहे ते आपण काय करायला पाहिजे? हृदयामध्ये धरायला पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष मिळेल. जैशी आभाळाची बुंधी करून राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरून ये. सूर्य ढगाच्या बुरख्यात दडून राहिलेला असतो. काय दिलेले ते? सूर्य कसा आहे तर सूर्य ढगांमध्ये अडलेला असतो. सूर्य काय करतो? ढगांमध्ये अडला जातो. आणि म्हणून आपल्याला तो दिसत नाही. कधी बघा, दिसतो का? नाही दिसत. पावसाळा आला तर अजिबात आपल्याला दिसतच नाही, कारण पावसाळ्यामध्ये ढग असतात, पावसाळी ढग असतात, आणि ते ढग आल्यामुळे आपल्याला दिसत नाही. तसं काय लिहिलंय की सूर्याच्या ढगाच्या बुरख्यात दडून राहिलेला असतो. सूर्य कसा आहे तर ढगांच्या बुरख्यामध्ये दडून राहिलेला असतो. परंतु तेच आभाळ नाहीसं झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो, पण त्या आकाशामध्ये आलेले ढग बाजूला झाले की लगेच आपल्याला सूर्य दिसतो. कधी बघा आपला सूर्य दिसत नाही, आणि त्या सूर्याच्या ठिकाणी, त्या बिंबाच्या ठिकाणी आपल्याला जरासा जरी बाजूला झाले ढग तर लगेच एकदम आपल्या अंगावर कसा झोत पडतो प्रकाशाचा, सूर्यप्रकाशाचा. जरा जरी बाजूला झाले तर, आणि जरा बाजूला झाले तर आपल्या अंगाला लगेच काय होतं? ताबडतोब आपल्याला उष्णता आपल्या अंगामध्ये येतो. आपल्याला लगेच जाणीव होतो, अरे बापरे सूर्याचं तेज आलं आपल्या अंगावर. तसं आपल्याला सूर्य ढगामध्ये झाकलेला आहे, पण ते बाजूला झाले ढग तर लगेच त्याचा तेज पडतो. तसं सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली आणि ती कुंडलिनी आपल्यामध्ये जागृत झाली तर आपल्याकडे असलेले विषय, आपल्याकडे असलेला अहंकार गळून पडतो. आपल्याकडे असलेले गुण, कारण गुणांनी आपल्याला काय केलेलं आहे? गुणांनी आपण लिप्त झालेलो आहोत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि गुरुच्या कृपा आशीर्वादाने जर गुरुची आज्ञा आपण पाळली आणि त्याच्या वचनावर आपण आरूढ झालो तर जसा सूर्याला ढगांनी झाकलेला आहे, ढग बाजूला गेले तर लगेच आपल्याला त्या सूर्याचा प्रकाश जाणवतो. तसं श्री गुरुकृपेने आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे विषय आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे जर आपल्या गुरुवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण विश्वास ठेवला नाही आणि आपण संशयात राहिलो तर मग आपल्याला असे बरेच साधक आहेत. म्हणून माऊलींनी एक प्रमाण दिलेलं आहे, तरी संशयाहुनी थोर, अनेक नाही पाप घोर, विनाशाशी वांगूर जैसा. संशयाहुनी थोर, सद्गुरु वचनावर आपण जर संशय घेतला, अनेक नाही पाप घोर, तर आपल्याकडनं ते पाप होईल. गुरुवचनावर आरूढ व्हा, गुरुवचनावर विश्वास ठेवा, नाहीतर आपल्याला पाप लागेल असं सांगितलंय. माऊली सांगतात
तरी संशयावनी थोर, अनिक नाही पाप घोर, विनाशाशी वांगूर जैसा. म्हणजे एखादी हरीण त्या हरणीला काय केलेलं आहे, वांगूर म्हणजे जाळा लावलाय आणि ती जाळ्यामध्ये अडकून जाते, तिला माहीत नाही जाळा आहे म्हणून. तसं आपण संशय हा काय आहे तर वांगूर म्हणजे काय, जाळा आहे. त्या संशयामध्ये माणूस अडकतो. हा, असे कुठे गुरु असतात का, अशी कुठे कुंडलीन जागृत होते का, ध्यान करून कुठे ज्ञान मिळतो का, मटण मच्छी सोडल्यावर काय देवाची प्राप्ती होत नाही का, मामाला देवाची प्राप्ती झाली नाही का. अशा अनेक प्रकारचे माणसाचे काय आहेत तर पिंडामध्ये संशय भरलेले आहेत. आणि तो काय करतो, तो स्वतःच्याच जाळ्यामध्ये तो अडकतो माणूस. आपण जर सद्गुरू वचनावर आपण जर आरूढ झालो नाही आणि त्याच्यावर आपण जर संशय घेतला तर संशयच आपल्याला स्वतःला अधोगतीला घेऊन जाणारा जाळा आहे. म्हणून संशयाला बाजूला करा. संशयाला काय करायचं, बाजूला करायचं आणि सद्गुरू वचनावर विश्वास ठेवायचं. हे सगळं जे काय बरं चला गुरु नको ज्ञानोबाराने लिहिले ते तर खरं माना. ज्ञानोबारा सांगतात की नाही, ठीक आहे आम्ही तुम्हाला आमच्या मुखातून सांगतो जे काय ते, पण हे लिहिलं कोणी, ज्याने लिहिले ती जगाची माऊली आहे, तुमची आमची सगळ्यांची आई आहे ती. आणि आईची भाषा आपल्याला कळत नाही का, तर आपण आईची भाषा कळण्यासाठी आपल्याला लहान व्हावं लागतं, बालक व्हावं लागतं, चिमुरडं व्हावं लागतं, आईचा हात धरावं लागतं. जर सद्गुरूंचा हात आपण धरलं नाही, जर आपण सद्गुरूंच्या पुढं लहान बालक झालो नाही, आपलंच घोडं जर दामटवलं तर विनाशाशी वांगूर जैसा. काय होईल, आपला विनाश होईल. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. प्रत्येक साधकाला आम्ही प्रबोध दिल्यानंतर त्याला एवढा म्हणजे एवढं गर्व चढतो त्याला. बहुतेक आत्तापर्यंत जेवढे जेवढे साधक आहेत ते जसे जसे पुढे घेत गेले या आनंद संप्रदायामध्ये, त्या प्रत्येक साधकाला एवढा अभिमान झाला की त्या अभिमानामध्ये मला सांगा तुम्ही, सगळा तुमचा अभिमान काढेल पण ज्ञानाचा अभिमान कोण काढेल का. ज्ञानाचा अभिमानच माणसाला जाळून टाकतो, स्वतःलाच जाळतो. इतर अभिमान ठीक आहे चला, पण ज्ञानाचा अभिमान स्वतःलाच जाळून टाकतो. म्हणून हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान जरी आपल्याला एखाद्या साधकाला प्राप्त झालं तरी गुरूंच्या आज्ञेमध्येच राहून हे सगळं करायला पाहिजे. आम्ही आमच्या गुरूची आज्ञा 100% पाळली. त्यांनी सांगावं बस, बाकी काय ना, आम्ही एकही शब्द बोललेलो नाही. गुरुनी सांगावं, आम्ही ऐकावं बस. एकही कधी वाक्य आम्ही त्यांच्यासमोर बोललेलो नाही. हा काय आमचे समजा काय आम्हाला त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या किंवा काय आम्हाला शंका निर्माण झाली तर ते शंकेसाठी एखादा शब्द आम्ही बोलायचो. त्याचं निरसन, त्याचं उत्तर आम्हाला आमचे श्री गुरु पांडुरंग देवकर बाबा हे आम्हाला द्यायचे, ताबडतोब द्यायचे आम्हाला. पण आता इथे असं झालेलं आहे, ते त्यांचा पण तो प्रत्येकाचा हाच अनुभव आहे या आनंद संप्रदायामध्ये की एखाद्याला प्रबोध आपण दिलं आणि प्रबोधाच्या चिंतनानंतर त्यांना ते प्रगट होत चाललं की गुरुलाच ते काय करतात, भस्मासूर बनतात आणि गुरुच्या डोक्यावर हात ठेवतात. ही जी परंपरा आहे ही कशामुळे होते, म्हणून काय करा की ठाईचे बैसुनी करा एकचित्त. आणि आपण आपल्याला शांत करण्यासाठी गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्राचं वाचन केलं पाहिजे. कारण संतांची कृपा व्हायला पाहिजे. संत कृपा झाली आणि इमारत फलाशी आली ही कशावर सांगतात. संतांची कृपा का अशीच होते का. संतांची कृपा, संतांनी लिहिलेलं ज्ञान जे आहे, जे वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचं वाचन करून त्या संतांची बुद्धी जशी जशी गेली, त्या परमात्मा तत्वाशी एकरूप झाली, तशी तशी आपली बुद्धी, तसं तसं आपलं मन, तसं तशी आपली मती संतांच्या पावलावर पाय ठेवून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात
पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. याच्या अगोदर पण मोठे मोठे ऋषीमुनी आले, पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. ते साधक होते आणि सिद्ध अवस्थेला गेले. पण आताचे साधक जे आहेत त्यांना आपण प्रबोध दिला की सिद्ध अवस्थेला तर जातच नाही, पण साधकाचा सिद्ध होत तर नाही, पण बद्ध होऊन जातो. अहंकाराने बांधला जातो, ज्ञानाने बांधला जातो. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले येणेची पंथे, ह्याच पंथामध्ये आले आणि ते ब्रह्मवेत्ते झाले. ब्रह्मवेत्ते झाले ते म्हणजे ब्रह्मज्ञानी झाले. जसे कृष्ण परमात्मा प्रत्यक्ष साधक झाला, राम प्रत्यक्ष साधक झाला वशिष्ठांचा, साधक होता. तुकोबाऱ्या साधक होते बाबाजी चैतन्याचे. तुकोबाऱ्यांचे साधक निलोबाराय होते. नामदेवरायची साधक कोण होते? जनाबाई होती. असे एक एक साधक झाले आणि ते आज आपल्याला सिद्ध अवस्थेला दिसतात. त्यांची पूजा केली जाते का? परमपूज्य झाले ते, कारण त्या भगवंताशी एकरूप झाले. त्यांनी कुठल्याही प्रकारचा अभिमान बाळगला नाही. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. हे संतांची वाक्य आहे. ह्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. जराही आपल्याकडनं अभिमान होता कामा नये. जरासा जरी आपल्याला गर्व झाला, अभिमान झाला ज्ञानाचा, साधनेचा, तर मग ज्याचा त्याचा काय, ज्याच्या त्याने करावं. बलकट बुद्धी, आपल्यातलं बल आलेलं बल निघून जाईल. म्हणून सावध व्हायला पाहिजे. सूर्यलगाच्या बुरख्यात दडून राहिला असतो, परंतु तेच आभाल नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो, आभाल नाहीसे झाले की तेज पडतो, तसा आपल्यातला अज्ञान गेला का आपणच परब्रह्म होतो. देवा सोपं आहे हो, एकदम सोपे वर्म आम्हा सांगितले. संतांनी आपलं सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय आणि आपल्या हिताचं सांगितलंय. आपल्या हिताचं, आपल्या आत्महिताचं सांगितलंय, आत्मकल्याणाचं सांगितलंय. हा आत्मकल्याणाचा मार्ग आहे. सोपा आहे एकदम. पण हे सगळे आपल्याला छळणारे आपल्या आतमध्ये आहेत आणि त्यांना आपल्याला बाजूला करता यायला पाहिजे. परंतु तेच आम्हाला नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो, सूर्याचा तेज फेकला जातो, तसा आपल्यातला ज्ञान बाजूला झाला तर आपणच परब्रह्म आहोत. परब्रह्म स्वरूपाचं तेज आपल्या आतमध्ये आहे. ज्ञानसूर्य आपल्या आतमध्ये आहे. आत्मप्रकाश आपल्या आतमध्ये आहे. मग त्याचा प्रकाश का पडत नाही आपल्याला? आपल्याला प्रकाशित आपण स्वतः प्रकाशित का होत नाही? तर आपल्याकडे ते सूर्याचं तेज आहे, आपल्याकडे ते आत्मतेज आहे, आपल्याकडे चैतन्याचं तेज आहे, आपल्याकडे अनाहत नादाचं जे काय अनाहत नादाचं जो काय परब्रह्म स्वरूप आहे, मग ते आपल्याला प्रगट का होत नाही? त्याला एकमेव कारण काय आहे? तर आपण अजून त्या संसारामध्ये अडकलोय, आपण त्या प्रपंचामध्ये अडकलोय, आपण त्या विषयांमध्ये अडकलोय, आपण गुणांमध्ये अडकलोय. आपल्याकडे रजोगुण आहे, आपल्याकडे तमगुण आहे, आपल्याकडे सत्वगुण आहे. सत्वगुण पण घातक आहे आपल्याला. म्हणून आपल्याला शुद्ध सत्वगुण पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध सत्वगुण पाहिजे. आणि शुद्ध सत्वगुण कोणाकडे असतो? तर प्रत्यक्ष संतांकडे असतो. आणि म्हणून संत लहान झाले. संत काय झाले? लहान झाले. ते लहान कसे झाले? तर प्रत्येकाकडे नम्रतेने राहिले. म्हणून लिहिले की नाही, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. काय झालं? नम्र, प्रत्येक देहासमोर ते नतमस्तक होतात संत. म्हणून लिहिले की नाही, पंढरीच्या लोकांनाही अभिमान. कशासाठी लिहिले? पण तशी वागत नाही लोक ना. तसं वागलं तर आपणच ताबडतोब तिथल्या तिथंच आपल्याला परब्रह्माची अनुभूती येईल आपल्याला. आणि एकदा का ते झाली आहे दर्शन एक वेळा, आणि एकदा का तसं दर्शन झालं तर मग आपलं आयुष्य
आयुष्याचं कल्याण झालं समजत आपल्याला. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडून जाई कोंड्या, तो धरून जाई कोंडा, तैसे दिसे. आता त्या साधूचं वर्णन करताना ज्ञानोबा सांगतात, मग केसराच्या स्वयमेव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुश सारखी त्या अवयव कांतीची झाक दिसते. मग त्याचे अवयव कसे आहेत तर केसराच्या स्वयमेव केसरी रंगाचा त्याचा शरीर त्याचा केसरी रंगाचा होतो. कसा होतो? केसरी रंगाचं शरीर होतो त्याचा. आणि रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुश आणि रत्नरूप बीजाला म्हणजे मला सांगा, एखादं रत्न आहे, त्या रत्नाला कधी बीज निघेल का हो? रत्नाला अंकुर फुटेल का? रत्नाला अंकुर फुटत नाही. पण ज्ञानोबाला सांगते रत्नाला अंकुर फुटल्यात. म्हणजे त्या रत्नाला प्रत्यक्ष तेजस्वी स्वरूप आहे. म्हणजे आपल्याकडंच ते तेजस्वी स्वरूप आहे. आपणच तेजस्वी स्वरूप आहोत. पण ती कुंडलीने जागृत झाल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीरातून तेच प्रगट होतं. तेज तुम्ही जे वाचाल त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. जो शब्द तुमच्या समोर येईल, अक्षरांच्या सुटल्या गाठी, प्रत्येक शब्दाला गाठ आहे ती सोडवता येईल तुम्हाला. प्रत्येक शब्दाला गाठ मारलेली ज्ञानोबाराने. पण आपण त्या ज्ञानोबारांच्या पथावर गेलो तरच ती गाठ आपल्याला सुटणार आहे. नाही तर आपल्याला अशा गाठी सुटणार नाही. कित्येक जन्म आपल्याला घालवायला लागतील. अनेक जन्माचं आपल्याला जन्माला येणं आणि मरणं हा भूत आपल्या पाठी लागलेला आहे. का तर आपल्याला नाही सोडत आहे शब्दांच्या गाठी. म्हणून प्रत्येक शब्दाची गाठ सुटली पाहिजे. ज्ञानोबाने लिहिलं काय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काय एवढा भांडार भरलेला आहे. आणि हा भांडार आपल्याला ओपन करता यायला पाहिजे, उघडा करता यायला पाहिजे. आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये बरं का, प्रत्येकाला असा जसा माऊली आपल्याला काय करते हेच तर भांडार आपल्याला प्रत्येक लहान मुलाला, आपण लहान झालो तर आपल्याला हे भांडार माऊलीच आपल्याला भरवतो. एक चिवूचा, खाऊचा, माऊचा असा घास आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानोबराच आपल्याला भरवते. पण कधी आपण लहान झालो तर त्यासाठी आपल्याला का फललिया तरुच्या शाखा, सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जीव विषया शेखा खालावती. जे ज्ञानोबा सांगतात 9व्या अध्यायामध्ये, तैसे फललिया तरुच्या शाखा. एकदा का त्या झाडाला फुलं आली तर त्याच्या फांद्या वागतात, जमिनीकडे येतात. का फललिया तरुच्या शाखा, सहज भूमीशी उतरे देखा. त्या भूमीकडे झुकल्या जातात त्या फांद्या. का तर त्या फळांचा भार, त्या फळांचा भार त्या फांदीला आपोआप जमिनीकडं झुकवतो. तैसे जी विषया शेखा खालावती. जे तसे संत असतात, प्रत्येक जीवाकडं ते नतमस्तक होतात, प्रत्येक जीवाला हात जोडतात, प्रत्येक जीवाला जे काय त्यांच्या आत्महिताचं आहे ऐशी कळवल्याची जाती करी लाभावीन प्रती. प्रत्येक संतांना कळवला आहे. लाभ कुठलाच नको संताला. साधकांकडनं कोणत्याच प्रकारचा लाभ संत चिंतन करत नाही. म्हणून ऐशी कळवल्याची जाती करी लाभावीन प्रती. कोणत्याच प्रकारचा लाभ संतांना नको असतो. फक्त एवढंच त्यांच्याकडे असतं की जसा आपल्याला आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं करतात ते आणि बघत नाही कुठला काळ कुठला वेळ आहे. पण तसं प्रत्येक साधकाने हा धडा घेतला पाहिजे. प्रत्येक साधकाने नतमस्तक व्हायला पाहिजे. श्रीगुरूंच्या चरणावर नतमस्तक व्हा. ज्याने ज्याने गुरु केला असेल त्याने आपल्या गुरुच्या चरणावर नतमस्तक व्हायला पाहिजे. पण नतमस्तक नुसतं होऊन चालत नाही. तर काय करायला पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये त्या हरिनामाचा भाव तयार व्हायला पाहिजे. आणि हरिनामाच्या
नामाच्या भावातून प्रत्येक साधकाने नामाचा भाव तयार झाल्यानंतर संतांच्या अंतःकरणाची जशी स्थिती झाली तशी स्थिती आपली होण्यासाठी त्यांनी त्या भगवंताकडं, त्या श्रीगुरूंकडं मागणी मागायला पाहिजे. मागणी काय मागायला पाहिजे की जसे ज्या पद्धतीनं संत जगले, ज्या पद्धतीमध्ये संतांनी ज्ञान लिहिलेलं आहे तसंच ज्ञान आणि तसंच अर्थ माझ्या हृदयामध्ये देवा प्रगट होऊ द्या. आणि त्यासाठी तशी माझी साधना होऊ दे. माझी साधना कशी होऊ दे, माझं ध्यान कसं होऊ दे, तर संतांसारखं होऊ दे. मग संत ज्या मार्गाला गेले त्या मार्गाला आपण जाण्याची जिगर ठेवली पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे? आपण तशी जिद्द ठेवली पाहिजे. आणि त्या जिद्दीने आपल्याला ती जिद्द ठेवून आपल्याला त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होता यायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करताना अंतःकरणामध्ये आपण असा भाव ठेवला पाहिजे की मला देवा संपूर्ण विषयांचा मला विसर पडू दे. लिहिलं का, ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे मला असं दान दे की मला देवा तुझ्या नामाचा कधीच विसर पडू नये. आणि एवढी जर मागणी आपण मागितली की हरिनामाचा विसर जर अखंड आपला चालला तर भगवंत कुठे आहे? आपल्या आतमध्येच आहे. आपला आत्मप्रकाश बाहेर येण्यासाठी संतांनी आपल्याला हरिनामाचा उपदेश दिलेला आहे. आणि हरिनामाचा काय दिलेला आहे? हरिनामाचा जप पण दिलेला आपल्याला. ज्ञानदेव मौन जपमाल अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेव मौन म्हणजे शांत राहून, ज्ञानवाराने सांगितले शांत राहा आणि आपले आतमध्ये असलेली ती माल जपा. मौन जप मालांतरी आणि धरुनी श्रीहरी जपे सदा. आणि त्या श्रीहरीला धरून म्हणजे काय? हाताने धरून नाही, धरून म्हणजे आपल्या हृदयामध्ये धरायचं त्याला. तसं जनाबाईने धरलं की नाही तसं आपल्याला त्या हृदयामध्ये आपल्याला त्या भगवंताला साठवता यायला पाहिजे. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. संतांनी आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवलं तसं आपल्याला आपल्याच नामस्मरणातून, आपल्याच ध्यानातून त्या भगवंताला आपल्याला हृदयामध्ये साठवता यायला पाहिजे. आणि एकदा का आपल्याला भगवंताला हृदयामध्ये साठवता आलं, बिजाला निघालेल्या अंकुश सारखी त्या अवयव कांतीची झाक दिसते. म्हणजे त्याचा अवयव कसा असतात तर अवयव पण तेजस्वी असतात त्याचे. आणि प्रत्येक अवयवामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण चालू असतो. भगवंताचं काय? नाम अखंड रोम रोम त्याचं भजन करत असतो. म्हणून त्यांची कांती जी आहे ती कशी आहे तर केसराच्या रंगाचा, केसर असतं ना, केसर म्हणजे केसरी रंगासारखा त्यांची संपूर्ण शरीराची कांती होऊन जाते. असे बरेच साधू आहेत बरं का हिमालयामध्ये आहेत की ते अखंड काय करतात? भगवंताचं ध्यान करतात आणि त्यांची कांती एकदम तेज असते. प्रत्येक शरीरच त्यांचा कांतिमान असतो की त्या शरीराला यमलोक घाबरतात. त्या शरीराला यम घाबरतात आणि कित्येक कोस दूर पळून जातात. यम त्यांच्या जवळ येऊ पण शकत नाही. का? कारण त्यांची कांतीच एवढी तेज झालेली असते नामामध्ये. आणि त्या कांतीला बघून यम काय करतात तर पळून जातात. एवढी त्या संताची, त्या साधूची, त्या कुंडलिनी शक्तीच्या जागृत अवस्थेमध्ये झाल्यामुळे कुंडलिनी त्या साधकाची किंवा त्या सिद्ध पुरुषाची अंतःकरणाची अवस्था आणि बाहेरची अवस्था ही हरिनामाने काय झालेली असते? कांतिमान झालेली असते, प्रकाशमान झालेली असते, तेजमान झालेली असते. आणि आपल्याला तसे साधू ओळखता यायला पाहिजे. आपली आता वेळ झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा
पांडुरंग देवकृपा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन सुखदेव दत्त. अवधूत